बदलापुरातील आदर्श शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर आता बदलापूर स्थानकावर गेल्या 9 तासांपासून नागरिकांचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून लाठीचार्जच्या प्रयत्नानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। साधारणतः दुपारी 1च्या सुमारास ही घटना घडली। आंदोलकांनी शाळेमध्ये तोडफोड केली, त्यानंतर पोलिसांनी तिथे देखील अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या। अत्याचार करणाऱ्या शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे। फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि गेल्या 9 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिक जे आहेत ते ठाण मांडून आहेत। जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांकडून घेण्यात आली आहे। आतापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या आंदोलकांची समजूत काढण्यात आलेली आहे। त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी इथे पोहोचले होते। त्यांनी देखील संवाद साधला, मात्र आंदोलक ट्रॅकवरून हटण्यास तयार नाही। अजूनही ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक या ट्रॅकवर जमा झालेले आहेत आणि ते इथून हटण्यास तयार नाहीत। 9 तास झालेले आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालं होतं। गिरीश महाजन हे जवळपास 1 तास या ठिकाणी होते आणि आंदोलनकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला। वारंवार त्यांनी विनंती केली की आंदोलन मागे घ्या,